व्लॉग दिनांक 26 ऑगस्ट 2024। तर आज 5th मंथमधली सोनोग्राफी आहे। सगळ्यात महत्त्वाची सोनोग्राफी म्हणतात हिला आणि खूप एक्साइटमेंट आहे आणि भीती पण वाटते। हे एक आईच समजू शकते ही वाली फिलिंग की बाबा डोक्यात खूप सारे विचार येत आहेत। आणि तसेच आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे। सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। सोमवार पण आहे, श्रावणी सोमवार। तर या शुभ मुहूर्तावर आम्ही आमचं पिल्लू बघायला चाललोय। चलो। तर हॉस्पिटलला पोहोचलेलो आहोत आणि हे बघा बाळाचा बाबा असा मस्त स्क्रोल करत बसलाय फोनमध्ये आणि आम्ही वाट पाहतोय आमच्या अपॉइंटमेंटची। तर ही बघा ही झाली आहे सोनोग्राफी आणि खूप इमोशनल मोमेंट होता हा माझ्यासाठी, आमच्या दोघांसाठी पण। मग अमरावतीच्या अंबादेवीचं दर्शन घ्यावं म्हटलं, मग तिथं दोघांनी सहजोडीने दर्शन घेतलंय। सो जस्ट घरी आलोत आणि स्कॅन सगळं नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल आहे। एवढी भारी फिलिंग होती ही, एवढी भारी फिलिंग होती म्हणजे आपल्या पोटातल्या बाळाला, पिल्लूला समोर बघणं म्हणजे स्क्रीनवर पाहणं। आणि हा अनुभवच खूप जास्त आहे। येता येता आम्ही TTच्या इंजेक्शनसाठी थांबलो होतो। हळूहळू गालवर आलेत, वजन वाढले। इट्स 5th मंथ नाव। आणि ही फिलिंग खूप भारी आहे, म्हणजे ते कधी हातात येईल असं होतं। सांगता येत नाही, डिस्क्राईब नाही करतात शब्दांमध्ये। तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, त्यासाठी सामान पण आम्ही विकत घेतले। बघू आता, तेच रात्री 12 वाजता आहे जरा पूजा वगैरे करायची आणि एक वेगळीच फिलिंग आहे। म्हणजे कोणाला जर मिरॅकल ऑफ लाईफ, एक जगातलं सगळ्यात मोठं मिरॅकल म्हणजे ना पॅरेंटिंग किंवा बेबी होणं, असं खुश आहेत आम्ही खूप। तर ही झाली आपली श्रीकृष्ण जन्माष्टमीची तयारी। 12 वाजेचं वेट करत आहोत आम्ही। तर हे बघा, हे सगळं साहित्य वगैरे जसं जमेल तसं गोळा केलेलं आहे। हे पंचामृत आहे। तर हे आहे दही, तूप, साखर, मध आणि दूध याच्यापासून, आणि त्याच्यामध्येच आपण तुळशीपत्र टाकलेत थोडंसं आणि दुपारीच तयार करून ठेवलं आहे। आणि खास आपल्याला प्रसादासाठी लोणी आणि दही आहे। आणि हे इथे आहे आपले बाळगोपाळ, त्यांच्यासाठी आज आपण नवीन ड्रेस घेतलेला आहे आवर्जून जाऊन। मस्त दागिने, त्यांची बासरी, त्यांचे मोरपीस, चंदन आणि अत्तर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि हे मला वृषालीनं दिलेली पेंटिंग आहे, ते मी इथं ठेवली आहे। आणि हा आजच झुला घेऊन आलोय, म्हटलं यावर्षीपासून दरवर्षी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत, कारण आतापर्यंत कधी केलेलंच नव्हतं हे। तर ही अशी तयारी झालेली आहे आणि मी अशी रेडी झाले। थोडीशी सर्दी आहे आणि म्हटलं चला साडी बिडी नेसूयात, जसं जमेल तसं। चलो, तर आता 12 वाजत आलेले आहेत। आता आपण आंघोळ घालूया बाळगोपाळांना। आणि पुढच्या वर्षी आमच्यासोबत आमचे पण बाळगोपाळ असतील, त्यावेळेस अजून मजा येईल श्रीकृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट करायला। कंटाळून गेलो होतो आम्ही 12ची वाट बघत। आमच्या आहोबी झोपले, ऐक कधी 12 वाजतील। आणि याच्यावर यांना आंघोळ घालू, स्नान। वासुदेवाय पंचामृताने आंघोळ घालतो। सगळ्यात पहिले आपण काय करू, त्यांना अत्तर लावूयात। त्यांना अत्तर फार आवडतं। मग आता काय लावायचं, चंदन। नवीन कपडे पण घेऊन आलेलो, मग आता हे नवीन कपडे आता त्यांना परिधान करूयात। हो का, त्यांना आपण पाळण्यात विराजमान करू। मग ह्यांना आपण हे माळ, ही बासरी आणली, ते आपण बासरी ठेवूयात कडेला। नंतर फार आवडतं मोरपीस, मोरपीस आवडतं। हे तुळशीपत्र इथं ठेव मस्तपैकी। तर आज आपण हे लोणी बनवलंय घरचं, हे त्यांना प्रसाद देतोय आपण लोण्याचा। 3
तासे नोबती उत्सव करती सर्वांच्या मुखी कृष्ण अष्टमी त्याचे छंदाने नाचे गोविंद जो बाळ रे जो चवथ्या दिवशी चवकी बाळंतिणीची नाहनी होती निंबे डाळिंबे नारळ आणि ती सख्या मिळून दृष्ट काढती जो बाळ रे जो पाचव्या दिवशी पाटा पूजन बांधिला फुलवर वाक्य तोरण सरी बिंदली आंगडे पैरण चोबाळा रे जू गोपी गवळणीने कृष्ण आळविला त्यांच्या हृदयी आनंद झाला एका जनार्दनी पाळणा गायला चोबाळा रे जू देवा खा बाबा लोणी खा हा सगळं काय ठीक होऊ दे आयुष्य सुखी राहू दे आमच्या बाळाला बॅशी वाटते सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर श्रीकृष्ण कृपेने तुमच्या घरात सुख समृद्धी भरभराटी आनंद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि हा व्लॉग